जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। उमरखेड येथे शांतता समितीची बैठक संपन्न। गणेश उत्सव व ईद ए मिलाद उत्सवानिमित्त उमरखेड येथे श्री राजे छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील वाचनालयात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले होते। यावेळी प्रमुख मार्गदर्शक यवतमाळ जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक कुमार चिंता हे होते, तर मार्गदर्शक उमरखेड येथील उपविभागीय महसूल अधिकारी सकाराम मुळे। प्रमुख उपस्थिती उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने तसेच तहसीलदार सुरुडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके, ढाणकी येथील एपीआय प्रेमकुमार केदार, पोपळीतील एपीआय पंकज दभाडे आणि उमरखेड महागाव क्षेत्रातील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते। उमरखेड महागाव क्षेत्रातील सर्व पोलीस पाटील प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी गणेश उत्सव व ईद ए मिलाद उत्सवानिमित्ताने अनेक मान्यवरांनी, पत्रकार मंडळींनी, पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी उमरखेड व महागाव क्षेत्रातील ग्रामीण भागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व पत्रकार बंधू प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल काळंबांडे यांनी केले, तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी केले। कामाच्या व्यस्ततेने आपल्या मीटिंगला पूर्ण वेळ हातात न राहू शकलेले या विभागाचे आदरणीय आमदार श्री नामदेव ससाने, आदरणीय एसडीएम श्री भोले साहेब, आदरणीय तहसीलदार श्री सुरडकर साहेब, व्यासपीठावर विराजमान माझे सहकारी पीआय उमरखेड, पीआय महागाव, पीआय भितरगाव आणि कोपाळे या शांतता समितीच्या मीटिंगला आपल्या आयुष्याचा सगळा अमूल्य वेळ देऊन विविध पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, सन्माननीय पत्रकार, पोलीस पाटील, विशेषतः पोलीस पाटलांना संपूर्ण डिव्हिजनमधून मी आमंत्रित केले। विशेषतः धनाटीवरून भरतचे पोलीस पाटील आलेले आहेत, त्याचप्रमाणे पत्रकार बांधव, सर्व समाजाचे ज्येष्ठ नागरिक। तर किती जरी व्यक्तींनी सांगितलं की हे शहर संवेदनशील, मी माझ्या आवाजाच्या संवेदनशील हे पवित्र शहर आहे, फकीर आणि संतांची भूमी आणि इथले एक आख्यायिका आहे, जरी मारला शेवट सिद्ध होता आणि कॉन्शियसली म्हणून मी पेट्रोलमध्ये 2 वर्ष जवळजवळ 2020 महिने काम केलेलं आहे। तिकडचे काम करून आपल्याला इथे मला पाठवलेलं आहे। तुम्ही सगळे लोक सांगितलं की पहिल्यांदा एसटीची आहे मला, पण माझा अनुभव मला वाटतं की खूप आहे। आणि मी सांगतो की आता मी आले पूर्ण